महाराष्ट्राच्या धार्मिक आणि लोकपरंपरेतील अनेक अशा देवी मंदिरे आहेत ज्या स्थानिक लोकांच्या जीवनाशी अगदी जुळलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे पावन स्थळ म्हणजे कार्ला येथील एकविरा माता, एकविरा देवी. हे मंदिर गुरुत्वाकर्षणाने भाविकांना ओढते. लोककथा, श्रद्धा, रहस्य आणि आध्यात्मिकतेने विणलेले अनेक अंश या ठिकाणी आढळतात. कोळी समाज, कोंकणी लोक, ठाकरे, विविध जाती व समाज यांना या देवीची अतूट श्रद्धा आहे. हे मंदिर लोणावळ्याजवळील कार्ला डोंगरावर असून प्राचीन लेण्या व खडकात कोरलेली देवीची मूर्ती हे सर्व एकत्रितपणे खूप अद्भुत दृश्य उभारतात. या कथेत मी गोष्टी आकर्षक करण्यासाठी काही स्थानिक आख्यायिका, लोकश्रुती आणि श्रुतीची माहिती एकत्र केली आहे. खालील कथानक पूर्ण ऐतिहासिक पुरावा नसावे, परंतु लोकश्रद्धेचे सुंदर प्रतिबिंब आहे. देवस्थानाची भौगोलिक व इतिहास पार्श्वभूमी. कार्ला हे गाव पुणे-मुंबई महामार्गावर आहे आणि मळवली गावाजवळ आहे. येथे एक डोंगर आहे जो वरवरून पाहता एक उंच बुर्जासारखा दिसतो. त्या डोंगरात प्राचीन लेण्या आहेत. या लेण्यांचा धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. या लेण्यांमध्ये बुद्ध धर्मीय कलाकृती व शिलालेखी नमुने आहेत. ह्या भागातील लेणी कला इसवी सकाळी अनेक शतके जुनी आहेत. देवीचे मंदिर या लेण्यांच्या आवरणातच खडकात कोरलेली आहे. देवीचे मंदिर व लेणी या संमिश्रतेमुळे हा परिसर एक शक्तिपीठ म्हणूनही ओळखला जातो. स्थानिक लोक मातेचे रूप म्हणून तसेच दैवत रूपात एकविरा देवीला मानतात. काही विद्वान व स्थानिक लोक म्हणतात की अक्का अव्वैयार या द्रविडी नावापासून एकविरा हे नाव आले असावे. तसेच एक दृष्टिकोन सांगतो की मातेचे एकच वीर म्हणजे परशुराम, तर त्या मातेचे नाव एकविरा असे ठेवले गेले. म्हणजे एक वीर म्हणजे वीराची माता. मंदिराची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे स्वतःच त्या ठिकाणी प्रकट झालेली, कोरलेली नाही, अशी श्रद्धा आहे. देवीचे दर्शन स्थानिकांनी अशा पद्धतीनं केले जाते. मंदिराची जीर्णोद्धार इतिहासात 1867 साली करण्यात आली होती. ही माहिती काही लेखनात आढळती आहे. मंदिराच्या परिसरात काही सुव्यवस्था करण्यात येतात. दर्शन रांगा, पायऱ्या, रेलिंग, सुविधा केंद्रे. यामुळे भाविकांना सुगम दर्शन मिळावे असे प्रयत्न ट्रस्ट व स्थानिक प्रशासन करत आहेत. देवी एकविरा यांच्या प्रकट होण्याची कथा अनेक रूपे घेऊन लोकांमध्ये सांगितली जाते. काही ठिकाणी ती एका झळाळत्या दिव्य स्वरूपात प्रकट झाली असे म्हटले जाते. काही ठिकाणी ती पांडवांना संकेत देऊन मंदिर बांधण्याचा आदेश देते. काही आख्यायिकानुसार ती निसर्गरूप शक्ती म्हणून सदैव तिथे सुप्त आहे आणि श्रद्धेनं जागृत होते. एक स्थानिक आख्यायिकेनुसार पांडवांनी वनवासाच्या काळात कार्ला परिसरात प्रवास केला होता. तेव्हा देवीनं स्वतःच संकेत दिला की ते तिथेच मंदिर बांधावेत. काही मतानुसार ते संकेत रात्री दिले आणि त्या रात्रीच मंदिर उभे केले असा दृढ विश्वास आहे. दुसरी आख्यायिका अशीही आहे की कोळी समाज व समुद्री लोक देवीचे उपासक होते. समुद्र किनाऱ्याजवळील त्यांचे जीवन सुरक्षेचे व संघर्षाचे होते. ते देवीचा आसरा घेऊन चालत होते. त्यांनी आपली देवी आपल्या पाठीशी धरली आणि ती हळूहळू या डोंगरात प्रकट झाली. कोळी समाजात या देवीला मातृरूपी प्रेमाने व भक्तीने परिभाषित केले गेले. एकविरा देवीला वेहेरगावची यमाई, अंबा माता किंवा परशुराम माता रेणुका असेही संबोधले जाते. असे नावे काही श्रद्धास्थळात येतात. देवीच्या मूर्तीचे देह म्हणजे त्या ठिकाणी कोरलेली दगडी प्रतिमा आहे. तिच्या अंगावर अनेक वर्षात भक्तांनी शेंदूर चढवलेले आहे. तिचे डोळे खोल असून काही ठिकाणी मिन्याचे डोळे बसवले असल्याची मान्यता आहे. देवीच्या उजव्या बाजूला जोगेश्वरी देवी नामक मूर्ती आहे. ती देखील शेंदुरी आहे असे तिथल्या लेखनात दिसते. स्थानिक मंदिरात मातेच्या रूपाने ती सौम्य रूपा घालीत दिसते, पण जेव्हा ती उग्र स्वरूपाने दृष्टीस येते तेव्हा तिचे रूप भयंकरपणे उद्वेलित होते. असा एक ड्युअल स्वरूप लोकश्रुतीत आढळतो. देवी नवस पाळणाऱ्यांना विशेष तीर्थस्थान मानली जाते.
अनेक भक्त देवीच्या दरबारी निरनिराळे उपक्रम करतात. बळीरूपी अर्पण करतात आणि नवरात्र काळात ती भक्तीची उधळण होते. एकविरा देवीच्या दर्शनाची प्रक्रिया काहीशी अप्रतिम व कठीण आहे. पायथ्यापासून डोंगरावर चढावे लागते. अनेक पायऱ्या चालून जावे लागते आणि खडकाळ मार्ग पार करावा लागतो. एकविरा देवीच्या मंदिरातील श्रद्धा वर्षभर चालणारी आहे, पण विशेष उत्सव चैत्र व आश्विन महिन्यात होणाऱ्या जत्रा आहेत. या जत्रा म्हणजे स्थानिक लोक व भाविकांची गर्दी असते. विविध विधी, पूजा, भजन, कार्यक्रम हे आयोजित होतात. चैत्र शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपुरती जत्रा चालते. त्यावेळेस देवी आपल्या माहेर म्हणजे माहेर घरापासून सासरी येते असे पद्धत आहे. हे स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे एक सुंदर प्रतीक आहे. आश्विन महिन्यातील नवरात्र महोत्सव या मंदिरासाठी व भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात लाखोंच्या संख्येने भक्त येतात. नवीन वर्षाच्या प्रारंभाला या मंदिरावरची गर्दी विशेषच असते. नवरात्रात मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय काही वेळा होतो, दर्शन सोपे व्हावे म्हणून. तसेच ट्रस्ट भाविकांसाठी सुविधा व व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. एकविरा देवीचे दर्शन करून भक्त आपल्या नवसाची पूर्तता मानतात. अनेकदा कोळी समाज, ठाकरे समाज, विविध खेड्यांमधून लोक येतात. कार्ला एकविरा माता ही एक अशी देवी आहे जिच्यात लोकांच्या मनात प्रेम, आशा, श्रद्धा आणि भक्तीचे अनंत रंग विणलेले आहेत. ती केवळ मंदिरातल्या मूर्तीपुरती मर्यादित नाही. ती त्या परिसरातील प्रत्येक वाऱ्याशी, पाषाणाशी, लोकांच्या जीवनाशी जोडलेली आहे. लोक आजही तिने दाखवलेल्या मार्गाचा शोध घेतात. संकटातील मदतीचे आशीर्वाद मागतात, नवसे ठेवतात आणि परत आलेल्या आशीर्वादाची कहाणी इतरांना सांगतात. या कहाण्या पुढल्या पिढींना श्रद्धेचे बीजारोपण करतात. या देवीच्या मंदिराचा काळानुसार बदल होतो. नवे सुविधा, शौचालय, पार्किंग, दर्शन रांग्या, पायऱ्या, सुरक्षा व्यवस्था हे सर्व भक्तांसाठीच्या सोयीची दृष्टीने केले जातात. पण हे बदल श्रद्धेच्या मर्मावर खुळकूनही चालत नाहीत. ती मूळ श्रद्धा, भक्ती, आत्मसमर्पणाचा भाव कायम राहतो. या देवीच्या कथेनिमित्ताने आम्हाला हे देखील लक्षात येते की लोकश्रद्धा आणि धार्मिक आख्यायिका हे समाजाचे सांस्कृतिक पाया आहेत. ते आपल्याला ऐतिहासिक, भौगोलिक, आध्यात्मिक दृष्ट्या एक ओळख देतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि अशा नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.